सेल्फ लर्निंगमध्ये फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. विंडोजमध्ये खालीलपैकी कोणते चिन्हे स्निपिंग टूल्स आहेत? तर स्निपिंग टूल या ठिकाणी दाखवलेलं आहे. स्निपिंग टूलचं चित्र आहे. यावर क्लिक करा आणि सबमिट करा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, इथे दिलेली चित्र पहा, हायलाइट केलेल्या आयटमची बरोबर नावे ओळखा, पुढीलपैकी योग्य तो पर्याय निवडा. तर या आहे पहिलं, फर्स्ट आन्सर आहे याचं. त्यानंतर बघा, हे एक ग्राफिकल चित्र आहे जे कम्प्युटरमधील फाईल, फोल्डर किंवा प्रोग्राम यांच्याशी संबंधित आहे. तर ग्राफिकल चित्र याचं उत्तर आहे चौथं. त्यानंतर तुमच्या मैत्रिणीने फाईल डिलीट केल्यानंतर कुठे जाते हे माहिती पाहिजे आहे. पुढीलपैकी जे चित्र डिलीट केलेल्या फाईल्स ज्यात स्टोअर होतात ती फोल्डर किंवा ऍप्लिकेशन दाखवते ते चित्र ओळखा. ते आहे रिसायकल बिन आणि हे आहे रिसायकल बिनचा आयकॉन. यावर क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टेलिग्राम ऍप्लिकेशन मध्ये पब्लिक ग्रुप शोधण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स घेणार? तर याचा आन्सर आहे सर्व आयकॉनवर टॅप करा, तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपचे नाव टाईप करा. सहावा क्वेश्चन आहे, टेलिग्राम मध्ये तुम्ही पोलमध्ये किती ऑप्शन जोडू शकतात? तर याचा ऑप्शन आहे तुम्ही 10 पर्यंत उत्तरे जोडू शकता. तर अशा पद्धतीने आपलं सेल्फ लर्निंग कंप्लीट झालं आहे. गो टू होम करा, त्यानंतर डू इट युअर सेल्फवर क्लिक करा, स्टार्ट एक्झाम करा, नेक्स्ट करा. टास्क व्ह्यू आयकॉनवर क्लिक करून ते उघडा आणि बंद करा. टास्क व्ह्यू आपल्याला उघडायचा आहे आणि बंद करायचा आहे. तर टास्क व्ह्यू बघा या ठिकाणी इथे दिलेला आहे. यावर क्लिक करायचं, अशा पद्धतीने ओपन होईल. पुन्हा क्लिक करायचं, बंद होईल. सबमिट करा. ओके. टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपण सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा. आता नवीन तयार व्हर्च्युअल डेस्कटॉप डिलीट करा. या टाईपचा क्वेश्चन आहे. तर बघा, न्यू डेस्कटॉप कुठून होते आहे? आधी तुम्हाला इथे टास्क व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. इकडे प्लसचं चिन्ह आहे, न्यू डेस्कटॉप, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याला डिलीट करण्यासाठी इथे क्रॉस दिलेला आहे, या क्रॉसवर क्लिक करायचं आहे. तिसरा क्वेश्चन आहे, रिसायकल बिन ओपन करा. टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉपवर वापरून आपल्या सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा. आता रिसायकल बिन मध्ये नव्या तयार केलेल्या व्हर्च्युअल डेस्कटॉपवर ट्रान्सफर करा. तर त्याच पद्धतीने करायचं आहे. इथे टास्क व्ह्यूवर क्लिक करायचं, त्यानंतर न्यू डेस्कटॉपवर क्लिक करायचं आणि न्यू डेस्कटॉपवर क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करायचं आणि रिसायकल बिनवर क्लिक करायचं. सबमिट. चौथा क्वेश्चन, टास्क व्ह्यू इंटरफेस वापरून व्हर्च्युअल डेस्कटॉपवरील सर्व खुल्या प्रोग्रामची विंडो दर्शवा. तर टास्क व्ह्यू या ठिकाणी ओपन करायचा आहे. बस टास्क व्ह्यूवर क्लिक करायचं. तर आपला क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. पाचवा क्वेश्चन आहे, स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी किंवा एरियाचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्निपिंग टूल ओपन करा, मोड सिलेक्ट करा, त्यानंतर फ्री फॉर्म स्निप सिलेक्ट करा. तर इथे तुम्हाला स्निपिंग टूल ओपन करायचा, SNI लिहायचं, तर स्निपिंग टूल येतो, यावर क्लिक करायचं. त्यानंतर मोडमध्ये जायचं आहे. मोडमध्ये गेल्यानंतर आपल्याला सांगितलं आहे फ्री फ्रॉम स्निप हा पहिला ऑप्शन या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर असं सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करायचं. रिट्राय आलेला आहे. पुन्हा करायचा. रिट्राय आल्यानंतर पुन्हा सॉल्व्ह करायचा क्वेश्चन. स्निपिंग कॅप्चर करण्यासाठी, स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्निपिंग टूल ओपन करा म्हणते आपल्याला. तर SNI स्निपिंग टूल ओपन करायचं.
स्नीप घेतल्यानंतर इथे आपल्याला मोड घ्यायचा आहे, फ्री फ्रॉम सिलेक्ट, न्यू करायचं आहे, न्यू केल्यानंतर सबमिट करायचं आहे. आता आपला क्वेश्चन झालेला आहे. रेक्टँगल स्नीप पर्याय वापरून कॅप्चर करण्यासाठी मार्ग दाखवा. डिले 5 सेकंद आणि मोड आहे रेक्टँग्युलर स्नीप पर्याय. तर पुन्हा आपल्याला या ठिकाणी स्निपिंग टूल ओपन करायचं आहे. स्निपिंग टूल रेक्टँग्युलर स्नीप पर्याय वापरून स्नीप कॅप्चर करण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवा. रेक्टँग्युलर स्नीप हा मोड सुद्धा आपल्याला तिथे निवडायचा आहे. तर बघा 5 सेकंद घ्यायचा आहे आणि सातवा क्वेश्चन आहे. टास्कबार मधून कोणताही एक टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यूवर क्लिक करा, त्यानंतर कोणताही टॅब निवडा. टास्कबार मधून कोणताही एक टॅब निवडण्यासाठी टास्क व्ह्यूवर क्लिक करा. टास्क व्ह्यूवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे, त्यानंतर कोणताही टॅब याच्यातला सिलेक्ट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. 8वा क्वेश्चन आहे. डेस्कटॉपवरील आयकॉन किंवा ॲपचे नाव बदलण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा, रिनेम करा आणि नवीन नाव एंटर करा. तर या ठिकाणी आपण एक ॲप घेऊया. तर बघा इथे या ठिकाणी हे एक ॲप आहे, यावर आपण राईट बटन क्लिक करून रिनेम करू. रिनेम केल्यानंतर इथे नाव आपण एखादं दुसरं नाव या ठिकाणी आपण टाकूया आणि एंटर प्रेस करायचे आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. 9वा क्वेश्चन आहे. फोल्डर हटवण्यासाठी आणि नंतर ते रिसायकल बिन मधून परत आणण्यासाठी डेस्कटॉपवर उजवे क्लिक करा, एक नवीन फोल्डर तयार करा, नंतर ते हटवा. रिसायकल बिन उघडा, फोल्डर पुनर्निश्चित करा. तर बघा इथे राईट बटन क्लिक करायची आहे, न्यू फोल्डर तयार करायचा आहे. न्यू फोल्डर तयार केल्यानंतर आपल्याला त्याला राईट बटन क्लिक करून डिलीट करायचं आहे. डिलीट केल्यानंतर आपल्याला रिसायकल बिन, बघा या ठिकाणी रिसायकल बिन ओपन करायची आहे. याच्यामध्ये आता जे फोल्डर आपण डिलीट केलं होतं ते फोल्डर वर येईल. ते वर आल्यानंतर यावर राईट बटन दाबायचे आहे फोल्डरवर आणि रिस्टोर करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. 10वा क्वेश्चन. स्निपिंग टूल उघडा, मोड फ्री फ्रॉम. तर आता आपला 10वा क्वेश्चन चालू आहे. 10वा क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे. स्निपिंग टूल उघडा, फ्री फ्रॉम स्निप हा मोड घ्या, त्यानंतर कॅप्चर करा. तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह आयकॉनवर क्लिक करा. तर बघा स्निपिंग टूल घ्यायचा आहे, करायचा आहे. बघा या ठिकाणी जायचं, स्निपिंग टूल ज्या पद्धतीने क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे. मोड फ्री फ्रॉम स्निप, मोड मध्ये जायचं आहे आणि फ्री फ्रॉम स्निप. आता तिथे बघा ऑलरेडी आहे, तर आपण पुन्हा एकदा त्याला चेंज करूया. फ्री फ्रॉम स्निप चेंज केल्यानंतर चित्राचे स्निप कॅप्चर करा, एखाद्या चित्राचे. तर इथे मी कॅप्चर करतो आहे. तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह आयकॉनवर क्लिक करा. तर बघा इथे सेव्ह आयकॉन या ठिकाणी दिलेला आहे, तर इथे डायरेक्ट क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर इथे कॅप्चर नाव आलेलं आहे, याला सेव्ह करायचं, येस करायचं, त्यानंतर सबमिट करायचं. पुन्हा एकदा करूया आपण. स्निपिंग टूल, SNI स्निपिंग टूल घ्यायचं, त्यानंतर मोड मध्ये जायचं, फ्री फ्रॉम घ्यायचं. फ्री फ्रॉम घेतल्यानंतर एरिया सिलेक्ट करायचा. एरिया सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं. त्यानंतर इथे आपल्याला नाव द्यायचं आहे. इथे आपण एखादं नाव टाकूया एरिया म्हणून. सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला याला क्लोज करायचं आहे आणि क्लोज केल्यानंतर याला सबमिट करायचं आहे.
त्यानंतर यस करायचं, एंड एक्झाम करायचं, कन्फर्म करायचं. तर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेलं आहे. आता आपण नॉलेज चेक बघूया. स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणते टूल तुम्ही वापरले जाते? तर बघा इथे स्निपिंग टूल कोण्या ठिकाणी दिसते आहे ते आपण बघूया. सेकंड नंबरच्या याच्यामध्ये बघा स्निपिंग टूल दाखवलेला आहे, याचा आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन आहे, स्निपिंग टूलमध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल? तर बघा हे चौथ्या याच्यामध्ये आपण बघायचं न्यू नावाची जी कमांड आहे इथे दाखवलेली आहे, याचा आन्सर आहे. तिसरा क्वेश्चन आहे, स्निपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून न्यू स्निप वर क्लिक केले, स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल? म्हणजे कॅन्सलची कमांड कुठे दाखवलेली आहे ते चेक करा. कॅन्सलची कमांड इथे पण नाही दाखवलेली आहे, इथे पण नाही दाखवलेली आहे, या ठिकाणी दाखवलेली आहे बघा. थर्ड नंबरचा याचं आन्सर आहे. चौथा क्वेश्चन आहे, संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल? तर इथे बघायचं आपल्याला चित्रामध्ये फुल स्क्रीन, संपूर्ण स्क्रीन म्हणजे फुल स्क्रीनचा ऑप्शन कुठे दिसत आहे? या ठिकाणी सेकंड नंबरवर. तर सेकंड वाला याचा आन्सर आहे. पाचवा क्वेश्चन, नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ऍड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? तर बघा कोणत्या चित्रामध्ये न्यू डेस्कटॉप दिसत आहे? बघा इथे दिसत आहे न्यू डेस्कटॉप. तर थर्ड नंबरचा याचा आन्सर आहे, यावर क्लिक करा. सहावा क्वेश्चन आहे, टास्क व्ह्यू वरील डेस्कटॉप 1 क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल? तर आपल्याला बघायचं आहे, इथे बघा दाखवलेलं आहे डेस्कटॉप 1 अशा पद्धतीचं दाखवलेलं आहे. तर हे ऑप्शन याचं घ्यायचं आहे चौथं. सातवा क्वेश्चन आहे, तुम्हाला टास्क एका डेस्कटॉपवरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर स्विच करायचा आहे, तर तुम्ही या टास्कला कुठे ड्रॅग कराल? तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, अशा टाईपचं इथे इंटरफेस येतो आहे डेस्कटॉप 2चा. तर डेस्कटॉप 2चा इंटरफेस येतो आहे, याचा आन्सर आहे. या ठिकाणी चालू होता, खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट की हायलाइट केली आहे? तर बघा इथे पहिल्या याच्यामध्ये शिफ्ट की हायलाइट केलेली आहे, त्याचा आन्सर आहे पहिलं, सबमिट. त्यानंतर नववा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या कीबोर्ड चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाइट केली आहे? तर तिसऱ्या याच्यामध्ये बघा या स्पेशल कीज आहे, पेज अप, पेज डाऊन, होम, एंड. तर तिसरा याचा आन्सर आहे. 10वा क्वेश्चन आहे, तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर्स, विंडोजचे रंग, साऊंड्स, आवाज एकाच वेळी बदलायचे आहे, तर कोणते क्लिक कराल? तर याला थीम असं म्हणतात. थीम कुठे आहे हे पाहायचं तुम्हाला. चौथ्या ह्याच्यात बघा इथे थीम्स आहे, या थीम्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं नॉलेज चेक कंप्लीट झालेलं आहे. एंड एक्झाम करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट यावर क्लिक करायचं आहे. स्टार्ट एक्झाम यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. यामध्ये 4 क्वेश्चन असतात. जर तुम्हाला मित्र मैत्रिणी बनवायचे असतील, एकमेकांच्या निराळ्या विषयांवर चर्चा करायची असेल, तर तुम्ही कोणत्या संकेतस्थळाचा संदर्भ घ्याल? याचा आन्सर आहे फेसबुक. सबमिट. ही सोशल नेटवर्किंग साईट व्यावसायिक बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग साठी वापरली जाते. तर लिंक्डइन ही साईट वापरली जाते. तर ही बघा लिंक्डइन नावाची साईट आहे, यावर क्लिक करायचं. तिसरा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेली आहे की त्यावर वेबसाईट भेट देणारी व्यक्ती तिथल्या मजकुरात भर घालू शकते, बदल करू शकते, काढून टाकू शकते? तर याला म्हणतात विकी. तर विकी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चौथा क्वेश्चन, जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक्डइन ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे. तर बरोबर आहे याचं उत्तर. नोकरी आपल्याला लिंक्डइनवर शोधता येते. सबमिट. तर सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झाली आहे. एंड एक्झाम लिहायचं आहे, कन्फर्म करा, ओके करा. तर अशा पद्धतीने आपलं 9वं सेशन कंप्लीट झालं आहे. उद्याला आपण 10वं सेशन बघूया.